आता मालिकेत लग्न झालंय, खऱ्या लग्नाला अजून बराच वेळ आहे. पण काय असं एक थिंकिंग आहे, कसा मुलगा हवा आहे, नीरजसारखा हवा आहे की एक आपली फॅन्टसी असते ना वेगळी. येस, नीरजसारखा हवा आहे. म्हणजे नीरजचे जे काही गुण आहेत हां ते येस येस समजून घेणार आहे. आणि नीरज जसा निशीला तिच्या करिअरसाठी मदत करतो आहे, तिच्या पाठीशी खंबीरपणे तो उभा आहे. सो तसा नवरा ऑब्व्हियसली, आणि कोणत्या मुलीला नको असतं. आणि मी माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण बोलले होते, जेव्हा लग्नाच्या सिक्वेन्सला विचारलं तेव्हा मला असं वाटतं की मी तरी नवरा बघताना असं बघेन की नुसतं नवराच नाही, तर आपण कोणतीही मुलगी तिच्या तिचं माहेर सोडून सासरी जात असते. त्यामुळे मला असं वाटतं की जेवढं माहेर आणि जेवढा नवरा महत्त्वाचा आहे, तेवढं सासर पण महत्त्वाचं आहे. सासरकडची लोकं महत्त्वाची आहेत. त्यामुळे फक्त तेवढंच बघू नका. तर तुम्ही ज्या घरात जाणार आहात, तुम्हाला ज्या घरात आयुष्य काढायचं आहे पुढे, सो ती वाईब जुळणं पण फार महत्त्वाचं आहे. कारण फक्त मी आणि माझा नवरा एवढंच नसतं, तर ती मुलगी असते, तिथे वेगळी नाती जोडत असते तिथे. कधी काकी, मामी, सून, मुलगी. सो मला असं वाटतं ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मी ते बघूनच ऑब्व्हियसली करणार आहे. माझ्यासाठी ते महत्त्वाचं आहे. आणि माझ्या ड्रीम्सला म्हणजे छान समजून घेणारं, किंवा आता कधी लेट होतो तर कधी लवकर निघावं लागतं, कधी घरच्यांना वेळ द्यायला जमत नाही. सो हे अंडरस्टँडिंग असलं पाहिजे.